आणि कुठेतरी हे नवीन राजकीय वाटचाल असू शकण्याची दाट शक्यता आहे. आमचं काही राज्यात सरकार नाही किंवा आमचे आमदार जास्त नाहीत, मंत्री नाहीत, त्यामुळे शासन पुरस्कृत असायचा संबंधच नाही. काय झालं, जरांगे पाटलांना मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या मतदारसंघातीलच घनसावंगी मतदारसंघातील राज्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळं आणि त्यांना रसद पुरवल्यामुळं त्यांना असं वाटतं की त्यांच्या आरशातून ते दुसऱ्याला सुद्धा त्याच आरशातून बघतात आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला सुद्धा कोणीतरी रसद पुरवतं. कारण की आम्हाला रसद पुरवण्याचा संबंध येत नाही. आमचं आरक्षण कोणाचं पुरस्कृत असू शकत नाही. कारण की आम्ही 18 पगड जातीतील भटक्या विमुक्त समाजातील शेतकऱ्यांची मेंढपाळांची लेकरं आहोत. त्यामुळं आम्हाला कोण रसद पुरवणार आहे? आणि आम्ही आमचा न्याय हक्क मागतो आणि आम्हाला रसद पुरवायची जर असती त्यांना तर आमचं 29% आरक्षणामध्ये यांनी घुसखोरी करण्याचं कामच नसतं केलं ना. गेल्या अनेक दिवसापासून 54 लाख बोगस कुणबी नोंदीमार्फत यांनी 54 लाख प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं. हे सुद्धा या राज्य सरकारने केलं नसतं. आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं रातोरात काम सुरू आहे, हे राज्य सरकारने केलं नसतं. कुठंतरी जरांगेंना काय चुकीचा आरोप करायचा आहे, त्यांनी ह्या असे चुकीचे आरोप करू नये. ते उगं विनाकारण कुठेतरी दिशाभूल करण्यासाठी, समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हे दिशाभूल करण्याचं काम करतात. गद्दारांचा कलंक पुसण्यासाठी जरांगेंना आंदोलनाच्या मैदानात उतरवलं असंही तुम्ही आरोप केला. नक्कीच मी अनेक वेळा सांगतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्याच्या नंतर त्यांना गद्दारीचा जो ठसा लागला होता, तो ठसा पुसवण्यासाठी त्यांनी कुठेतरी मराठा समाज आपल्या सोबत असावं म्हणून ओबीसीच्या कुठेतरी ताटातलं हिसकावून घेऊन मराठ्यांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो कदापि आम्ही होऊ देणार नाहीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.